आपली आमची कलेक्टर 27 मेच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. चिंचोके म्हणतात, साहेब तुम्हाला पर्णा मॅडमला भेटायचं का? नाही. आता संपला तो विषय. आर्या, सर मी आत येऊ का? ये ना आर्या. सर मी माझ्या मित्रासंग बोलू शकते का? हो. अर्जुन, मला तुला काहीतरी दाखवायचे आहे. आर्या, अर्जुनला अंगठी दाखवते. कसं आहे? छान आहे. अर्जुन, तू जे बोलतो ना ते तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाही. तू घेतलीस नाही का? घेतोस. सॉरी, तुला बाबांची एवढी काळजी असताना मी घेतली का विचारले. अगं आर्या, असं नाही आहे. माझ्यापेक्षा कदमच एक्सायटेड आहे. म्हणजे तू एक्सायटेड नाही का? तू गैरसमज करून घेऊ नको. आर्या, मला थोडा वेळ पाहिजे होता ग. म्हणजे एवढं फास्ट चाललंय का? बस का साखरपुडा पुढं ढकलायचा? मी फुल एक्सायटेड आहे. आईने ही अंगठी तुला बघायला सांगितली. अरे देवा, ही अंगठी तुला बसत नाही. बरं ठीक आहे, आपण बदलून आणू. अमोल त्याच्या माकडे देतो आणि म्हणतो, मा तू सॅड आहे का? नाही रे बाळा, तुला असं का वाटलं? काल तू बापूला मिठी मारून रडत का होती? ते वय, अरे मला भीती वाटली होती म्हणून. तुला माहिती आहे, बाबाची मिठी सगळ्यात सुरक्षित जागा असते. मा, मी आलो शहंशाचा शोध घेऊन. इकडे अर्जुन एकटाच पायरीवर बसलेला असतो आणि म्हणतो, नियती, आता किती काही केलं तरी तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार. अर्जुन अंगठी बघत असतो. अपर्णा अमोलला झोपी लावते आणि म्हणते, अर्जुन, अमोलने तुझं हुबेहूब चित्र काढलं रे. नियतीचं काय कमाल आहे रे. अर्जुन, तुला एक विचारू का रे? आपला दीड वर्षाचा संसार होता. खूपच गोड होता. नजर लागायासारखा होता. किती गोड गोष्टी घडल्या. मला जरी राग आला तरी मी या सगळ्या गोष्टी काळजात जपून ठेवल्या रे. अपर्णा, एकटीच बोलत असते सगळ्या गोष्टींचा डिवोर्स घेणार आहे का तू? आर्या अर्जुनला अंगठी घालते. चिंचोके म्हणतात, साहेब आता तुम्ही स्वप्नील सर. अर्जुनकडे अंगठी देतो. आर्या म्हणते, अर्जुन, तुला तुझा भूतकाळ मागे टाकून आपल्या नवीन नात्याची सुरुवात करावी लागेल. अर्जुन आर्याला अंगठी घालतो. लगेच आवाज येतो, बाबा. अर्जुन लगेच झोपेमधून उठतो. घडलेले सर्व स्वप्न असते. मोना आपल्या यूट्यूब चॅनलसाठी शूटिंग घेत असते. अपर्णा अळूवड्या बनत असते आणि मोना निवेदन करत असते. अपर्णा म्हणते, मोना तुझं काय चाललं आहे? तुला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मला अळूवड्या बनवायला लावल्या का? नाही हो वंश, मला खरंच खायचं आहे. अपर्णाचे मंगळसूत्र खाली पडते. अपर्णा म्हणते, मोना फोन ठेव आधी. माझं मंगळसूत्र खाली पडलं, आधी घाल बघू. मोना अपर्णाच्या गळ्यात मंगळसूत्र घालते. असू द्या वंश, मला आत्ता लक्षात आलं ते मंगळसूत्र आहे. मला तर एवढ्या दिवस वाटत होतं तो दागिनाच आहे म्हणून. अपर्णा मोनाला म्हणते, झाले बघे, आणि आळूवड्या दाखवते. काय होतंय असं? माझ्या आळूवड्या कधीच गंडत नाही. आज कशा गणल्या? असू द्या वंश, होतं कधी कधी असं. तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी फोन चार्जिंगला लावून येते. ह्या वड्या अर्जुनला आवडतात, त्या गणल्यात. मंगळसूत्र निसटलं. नियती, काय चाललं तुझ्या मनात? काय सांगू पाहते तू? नाही, मी उगाचच असा विचार करते. मी ऑफिसला जाते. कामात माझं मन रमेन. इकडे स्वप्नील, आर्या आणि रुपाली बसलेले असतात. तेवढ्यात अर्जुन येतो आणि स्वप्नील म्हणतो, अर्जुन ये. रुपाली म्हणते, बघितलं का भाऊजी, आर्याला पित्त झाले तुमची आठवण काढून. काय? अरे असं काय नाही आहे. अरे बघ ना, संध्याकाळी भेटणार होती, राहवलच नाही तिला, आली चालत. मी काय म्हणते, आजच या दोघांचं लग्न लावून दिलं तर? गुड आयडिया, म्हणजे भेटायचा प्रश्नच मिटला. लगेच अर्जुन म्हणतो, हो. अहो तुम्ही हे आर्याला विचारा, काय आहे ते, तीच चांगलं जास्त सांगू शकते. अर्जुन, तू या दोघांचं अजिबात ऐकू नको. मगापासून चिडवतात हे दोघं मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. स्वप्नील सर म्हणतात, थोडं कशाला, भरपूर बोला. मला विनय काकाला आणायला जायचं आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटणार आहे ना त्यांना. दादा मी पण येतो. अरे ती तुझ्यासाठी आली, काय येतो, बस इथं. स्वप्नील आणि रुपाली तेथून निघून जातात. जाता स्वप्नील म्हणतो, हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए. अर्जुन म्हणतो, दादा कदमांना आज डिस्चार्ज भेटणार आहे वाटतं. लगेच स्वप्नील म्हणतो, अच्छा तो हम चलते है. अर्जुन आणि आर्या बसलेली असतात. अर्जुन म्हणतो, झाली का तयारी? आर्या म्हणते, नाही, तयारी करायच्या आधी तुझ्या संग काही बोलायचं होतं. काही सिरियस आहे का आर्या? बोल ना. लगेच आर्या म्हणते, काही नाही. अगं तुला काहीतरी बोलायचं होतं ना. अर्जुन,
अरे कसं बोलू हे मला काही कळत नाही रे. आपण एक काम करू, आत्ताच वहिनींनी चहा ठेवला, मी चहा घेऊन येतो आणि चहा घेता घेता बोलू, म्हणजे चहा घेता घेता बोलता येईल. चालेल? हो, चहा चालेल मला. होणाऱ्या नवऱ्याने आणून दिलेला. अमोलची अंघोळ झालेली असते आणि अमोल प्रत्येक कपडे घेऊन फेकत असतो. तेवढ्यात अमोलची मा येते आणि म्हणते, अमोल असं का रे आज? अगं आज मी सगळ्यात बेस्ट दिसलो पाहिजे. का रे? कारण माझ्या मास्तरांची आज एंगेजमेंट आहे ना रे. हो का? त्या समर कॅम्पच्या मास्तरांची का? हो ना मा, त्या मास्तरांनी आम्हाला सर्वांना बोलवलं आहे. अगं मा, मी बेस्ट मॅन असणार आहे ना, कारण मी मास्तरासोबत असणार आहे ना. तू येशील ना? बाळा मला नाही माहीत ती कसं जमेल ती. बघूया आपण. कधी आहे? संध्याकाळी 6 वाजता. बापरे. अमोल तुला जायचंच आहे का? हो मा. मग कसं जाणार आहे बाळा तू? नो टेन्शन, माझे सारे फ्रेंड जाणार आहे ना. हो का? थांब मग मी त्यांना फोन करते. हो मा, कर की फोन. थांब मी फोन लावते. लगेच अपर्णा फोन लावते आणि म्हणते, टिनूचे बाबा का? हो, मी अमोलची आई बोलते. अपर्णा मॅडम, तुम्ही कार्यक्रमाला जाणार आहे का? त्यांच्या त्या समर कॅम्पच्या मास्तरांच्या सगळ्याच मुलांना घेऊन जात आहे का समोर? हां, मग जाता जाता अमोललासुद्धा घेऊन जा. अमोल आनंदाने नाचायला लागतो. आर्या म्हणते, अर्जुन मला आजही माहीत आहे तुझं अपर्णावर आणि अमोलवर आजही प्रेम आहे. मी तुला चांगलं ओळखते. अर्जुन म्हणतो, अमोलवर? आर्या म्हणते, फक्त अमोलवर? आर्या तू हे बोलायला आलीस का? बोलायला नाही, विचारायला आले मी तुला. अर्जुन, आज आपला साखरपुडा आहे. तू हा साखरपुडा कोणासाठी करतोय? कोणासाठी म्हणजे? म्हणजे तुझ्यासाठी की माझ्यासाठी की बाबांसाठी करतोय? वेळ घेऊन सांगितलंस तरी चालेल. लगेच अर्जुन म्हणतो, माझ्यासाठी. आर्या म्हणते, काय? सॉरी, हा साखरपुडा मी माझ्यासाठी करतोय, ना तुझ्यासाठी ना कदमांसाठी. आर्या, तू किती जीव लावते हे मला माहिती आहे. आर्या, माझ्या या निर्णयामुळे कदम खुश होतील आणि मीही खुश होईल. बस हेच ऐकायचं होतं मला. आर्या लगेच खुश होते. आर्या, माझे आणि आप्पीचे भांडणं झाले, काय झाले, सारं झाले, तरी माझ्या मनात आप्पीची जागा कायम असणार आहे हे मी तुला सांगतो. पण मी तिच्याकडे जाणार नाही हे तू लक्षात असू दे. आप्पी हा विषय माझ्यासाठी कायमचाच संपला आहे. आर्या, तू तुझ्या ठिकाणी योग्य आहे. अर्जुन, तुला हे सांगायची गरज नाही. नाही नाही आर्या, हे तुला सांगितलंच पाहिजे. मी जे ठरवलं ते ठरवलं आणि हे बघ, मी तुला कधी दुखावणार नाही. अर्जुन, मला ते माहिती आहे रे. मला मिळालेत सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळालेत. अर्जुन म्हणतो, आवरायचं नाही का? अरे हो, तू एवढा हँडसम दिसतो, मी तुझ्यापुढे चांगली दिसेल का? चल, मला आवरायचं आहे. आर्या पुढे जाते आणि परत मागे येऊन अर्जुनला मिठी मारते. अर्जुन मनातले मनात म्हणतो, हिच्या प्रेमाला खरंच न्याय देऊ शकेल का मी? इकडे अमोल आपल्या घरासमोर खेळत असतो आणि अमोलचा बॉल लांब जातो. अमोल बॉल आणायला जातो. तेवढ्यात एका रिक्षामधून रुपाली येते आणि दुसरीकडून अपर्णा रुपालीच्या समोर येते. दोघे एकमेकीकडे बघत बसतात. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.